पुण्यापासून अगदी काही अंतरावर निसर्गाने स्वतःच्या हाताने तयार केलेलं एक सुंदर ठिकाण आहे. शहराच्या गर्दीतून बाहेर पडून डोंगरांच्या कुशीतून जाणारा रस्ता आणि आजूबाजूला दिसणारे छोटे मोठे वॉटरफॉल्स. आज आम्ही आलो आहोत बेंडेवाडी वॉटरफॉल अनुभवायला. तर चला पाहूया हा हिडन जेम नेमका कसा आहे. सकाळी आम्ही पुण्याहून बेंडेवाडी वॉटरफॉलच्या दिशेने निघालो. ओल्ड पुणे मुंबई हायवेवरून पुढे जाताना वडगावच्या पुढे जांभूळ फाटा इथून आम्ही उजवीकडे टर्न घेतला आणि इथून सुरू होतो खरा सिनिक प्रवास. पावसाळ्यात या संपूर्ण रूटचं रूपच बदलून जातं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार डोंगररांग, डोंगरांवरून खाली येणारं पाणी आणि जागोजागी तयार झालेले छोटे मोठे वॉटरफॉल्स. यापैकीच एका ठिकाणी माऊ वॉटरफॉल जवळ आम्ही थोडा वेळ थांबलो. थोडा वेळ निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा खांडीच्या दिशेने निघालो. इथून पुढे रस्ता आपल्याला घेऊन जातो खांडी गावाच्या दिशेने. आणि खरं सांगायचं तर खांडीकडे जाताना दिसणारा निसर्ग हा स्वतःमध्येच एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. छोटंसं सुंदर गाव, आजूबाजूला उंच डोंगर, हिरवळ आणि पावसाळ्यात प्रत्येक बाजूला दिसणारे वॉटरफॉल्स. तर अशा प्रकारे आपण पोहोचलो बेंदेवाडी या गावात. आणि इथे गाड्या वगैरे पार्किंगची सुविधा आहे. इथे गाडी तुम्ही पार्किंग करू शकता आणि इकडनं सरळ धबधब्याकडे तुम्ही जाऊ शकता. तर आता आम्ही पोहोचलो बेंदेवाडी या गावामध्ये. मागे आता इथून आम्ही जिथून आलो मागे इकडे पार्किंग केली आहे गाडी. तुम्ही बघू शकता इकडे समोर धबधबा दिसतोय आणि आम्ही आता तिकडेच चाललोय. अशी ही वाट आहे आणि इथून आम्ही आता पुढं जाऊ. तर अशा प्रकारे आपण 5 मिनिटाच्या फक्त ट्रेक करून पोहोचलो आहोत वॉटरफॉल जवळ. आणि खूप सुंदर वॉटरफॉल आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा.
जवळपास 350 फूट उंचीवरून खाली कोसळणारं पाणी आणि त्याभोवतीची हिरवीगार डोंगर रांगा. पावसाळ्यात हा धबधबा अक्षरशः जिवंत झाल्यासारखा वाटतो. बेंदेवाडी वॉटरफॉलची खास गोष्ट म्हणजे त्याची उंची आणि आजूबाजूचा नॅचरल लँडस्केप. वरून खाली कोसळणारं पाणी आणि आजूबाजूला पसरलेली हिरवाई आणि कदाचित म्हणूनच पावसाळ्यात विशेषतः विकेंडला इथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर शक्य असेल तर वीकडेज किंवा सकाळची वेळ निवडणं जास्त चांगलं. कधीकधी सुंदर ठिकाण शोधण्यासाठी हजारो किलोमीटर्स दूर जाण्याची गरज नसते. फक्त शहराबाहेर पडायचं, एखादा सुंदर रस्ता पकडायचा आणि निसर्ग आपल्याला कुठे घेऊन जातोय हे अनुभवायचं. तर हा होता आमच्या बेंदेवाडी वॉटरफॉलचा अनुभव. तुम्हालाही पावसाळ्यात वॉटरफॉल्स आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडत असेल तर हे ठिकाण नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये असायला हवं. आणि अशाच सुंदर ठिकाणांचा अनुभव आमच्यासोबत घ्यायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी, एका नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत जय जय शिवराय. शिवराय.